नमस्कार, माझं नाव विनायक आशीर आहे. मी मूळची कराड, जिल्हा सातारा इथली आहे आणि माझं एम.टेक इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम असं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे. मी माझं एज्युकेशन 2017ला कंप्लीट केलं. परंतु ट्रान्सजेंडरसाठी कुठल्याही प्रकारचे शासकीय सेवेत आरक्षण किंवा कुठल्याही प्रकारची एंट्री नसल्यामुळे मी 2017पर्यंत कुठल्याही एक्झाम देऊ शकले नाही. 2017 ते 2022पर्यंत कुठल्याही एक्झाम देऊ शकले नाहीत. परंतु माझी एकदा भेट संग्राम मुस्कान संस्था म्हणून सांगलीची एक संस्था आहे, वेश्या पुनर्वसनसाठी काम करते. तिथल्या मीना शशू मॅडमची ओळख झाली. मग त्यांनी मला शासकीय सेवेत जाण्यासाठी आपण मॅटमध्ये जाऊ शकतो आणि केस करू शकतो अशी मला त्यांनी कल्पना दिली. त्याच्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार मॅटमध्ये PSI 2022साठी केस फाईल केली. त्यानंतर मला तिथं फॉर्म भरता आला, म्हणजे मी त्या एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म मला भरता आला. मग 2022मध्ये मी त्या एक्झामचा फॉर्म भरला. परंतु त्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नव्हतं. त्यामुळं त्यांनी एक सीट वॅकंट ठेवली PSI पदाची आणि मॅटच्या आदेशानुसार त्यांनी एक सीट वॅकंट ठेवली आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक स्टेज घ्यायला सुरुवात केली. म्हणजे माझी प्री एक्झाम झाली, मेन्स एक्झाम पण झाली, त्यानंतर इंटरव्ह्यू झाला, ग्राउंड झालं. परंतु या सगळ्या स्टेज झाल्यानंतर ज्यावेळी जनरल मेरिट लिस्ट लागले त्यावेळी त्यांनी माझं नाव त्या जनरल मेरिट लिस्टमध्ये टाकलेलं नव्हतं आणि जे मॅटचा आदेश होता एक सीट वॅकंट ठेवण्याचा, तोच गृह विभागानं परत हायकोर्टात पास केला आणि हायकोर्टात आता ती केस सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की म्हणजे ट्रान्सजेंडर हा खूप वंचित घटक आहे. म्हणजे आपण बघतो की अगदी मुघल किंवा स्वतंत्र काळापासून ट्रान्सजेंडर लोक बेगिंग करतात किंवा इतर शरीर व्यवसाय असे इतर व्यवसाय करतात की त्यामुळे त्यांना उपजीविकेचं साधन नसतं. तसेच शैक्षणिक किंवा सामाजिक संधी कुठल्याही उपलब्ध नाही आहेत. तर अशा पार्श्वभूमीवरती जर सरकार इतकं तटस्थ राहत असेल आणि एखाद्या दुर्बल घटकाला संधी देत नसेल किंवा आमच्या बाबतीत जर विचार करत नसेल तर ट्रान्सजेंडर लोक कधीच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत असं मला वाटतं. पॅरलरली मी ज्यावेळी PSIचं प्रिपरेशन करत होते त्याचवेळी मी व्यवसाय तंत्र शिक्षण विभाग येथे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर या पदाची देखील तयारी करत होते. त्यामध्ये पण माझी पूर्व आणि मेन्स परीक्षा झाली आणि सध्या मी त्या व्यवसाय तंत्र शिक्षण विभागमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर या पदासाठी माझी नियुक्ती झालेली आहे. तरी पण मला PSI व्हायचं होतं, कारण की पोलीस हा एक अशी समाजातील घटक आहे की तो अगदी गरीबातला गरीब तर श्रीमंतापर्यंत त्याची व्याप्ती होते. म्हणजे मला जर समाजात येऊन माझ्या समाजासाठी काय काम करायचं असेल तर मला पोलीस हा एकमेव असा दुवा आहे की मी अगदी आमच्या समाजातील दुर्बल घटकाशी देखील संवाद साधू शकेन. म्हणून माझी अशी सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला जर समाजात मुख्य प्रवाहात आम्ही जर येऊ शकत असू तर आम्हाला देखील संधी द्यायला हवी आणि मॅटची जी एक सीट वॅकंट ठेवलेली आहे त्याच्या बाबतीत माझ्यासाठी त्याचा विचार करावा हीच विनंती आहे. तेच म्हणून माझी सामाजिक न्याय हक्क विभाग येथील सचिवांना देखील विनंती आहे किंवा सरकारला विनंती आहे की ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्बल घटक आहे. तुम्ही जर इतर कायदे देखील बनवत असाल तर ट्रान्सजेंडरबद्दल देखील तुम्ही कायदे बनवले पाहिजे आणि आम्हाला देखील मुख्य प्रवाहात यायला हवं. आणि MPSC थ्रू माझी जी एक सीट वॅकंट ठेवलेली आहे त्याला देखील शासनाने ती सीट ज्या प्रोसेस आहेत ते लागू करण्याची हीच मी सरकारला विनंती करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.